त्याचं कार्ड पत्रकारितेचं आहे एवढंच बघून सोडायला पाहिजे होतं, परंतु थोडंसं काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्याने केलेला आहे. आमचं म्हणता येणार नाही, राज्य सरकारच्या पोलीस खात्याने, कारण आचारसंहिता येतात, तर त्यांनी केला तो बरोबर नाही. मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही. पत्रकारिता एक महत्त्वाचा पत्रकार घटक आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं असं आता पुढं कुणी जरी झेड कॅटेगरीचे कोणी इथं आले तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल, आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाहीये हे माझ्या पत्रकार मित्रांनी सुरुवातीलाच ध्यानामध्ये घ्यावं. पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहर जे बदलत गेलं, ह्या शहराने एक आकार घेत गेलं. हे 1991ला ह्या शहराने मला खासदार केलं, त्यावेळेस ह्या शहराची माझी फार काही ओळख नव्हती. काही ठराविक कार्यकर्ते होते, परंतु तेव्हा एकसंघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती. आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले, काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींनी आशीर्वाद दिले, तरुण सहकाऱ्यांनी मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला. आणि मला वाटतं त्यावेळेस इथं मला 35,000चं लीड मिळालं होतं. मी खूप लाख मतांनी निवडून आलो, परंतु ह्या विधानसभा मतदारसंघात. आणि तेव्हापासून मी ठरवलं की बाबा आपण राजकारणात इतके नवखे, आपला काही जास्त ओळखी नाही, परंतु निव्वळ काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासून मी इथल्या कामाला सुरुवात केली. 92ला निवडणुका आल्या, त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो. त्यावेळेस रामकृष्ण मोरे इथं महत्वाची भूमिका बजावायचे. नानासाहेब नवले होते, माऊली लांडगे होते, अनंतराव थोपटेजी होते, मदन बापनाजी होते, कृष्णराव भेगडेजी होते, असे वेगवेगळे मान्यवर. तिरुमणी त्यावेळेस हे होते, अध्यक्ष होते, मला चांगलं आठवतंय. आणि ते होते, असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली. मला थोडंसं चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल ह्या पद्धतीचा माझा प्रयत्न असायचा. आणि त्याच्यातून 92ची निवडणूक लढवली. आणि तेव्हापासून माझं ह्या शहरातल्या वेगवेगळ्या जडणघडणीवर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायला लागलो. 92ची त्यावेळेसची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नंतर 5 वर्षात आम्ही भर घातली 97ला, मग 5 वर्षात भर घातली 2002ला, परत 5 वर्षात 2007ला, परत 5 वर्षात 2012ला, परत 5 वर्षात 2017ला. 17ला मात्र देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्यातले पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती, पदं दिलेली होती, ते माझ्यापासून बाजूला गेले. आणि एक तसा बघितलं तर एक मुद्दा असा निघाला की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गडबड झाली, भ्रष्टाचार झाला. त्यावेळेस जे महापौर होते त्यांच्याबद्दल आरोप झाले. आता तेच व्यक्ती आज आमच्या विरोधामध्ये असणाऱ्यांचे उमेदवार झाले. म्हणजे त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी आरोप केले, आता ते तिथले उमेदवार आहेत, हे आपल्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणात इथल्या जडणघडणीमध्ये काम करत असताना मला अनेकदा अनेक पदं भूषवण्याची संधी अनेक सरकारांच्या मध्ये मिळाली. 6 वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो. पण शेवटी हे शहर कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, कामगार नगरी, छोटी छोटी गावं एकत्र येऊन झालेली नगरपालिका घारे साहेबांच्या वेळेस आणि नंतर झालेलं महानगरपालिकेतलं रूपांतर, स्वर्गीय अण्णासाहेब मगरांनी त्याला दिलेली दिशा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या शहराला दिलेले आशीर्वाद, इथं आणलेली इंडस्ट्री आणि त्याच्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी, आदरणीय पवार साहेबांच्या सहित सगळ्यांनी
रामकृष्ण मोरे असतील, अशोकराव मोळे असतील, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, पण या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इथले रस्ते असतील, इथले सबवे असतील, इथले फ्लायओव्हर असतील, इथले डबल फ्लायओव्हर असतील, इथले उद्यान असतील, इथले पाण्याची व्यवस्था असेल, इथल्या ज्या ज्या काही मूलभूत शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या दर्जादार शिक्षण संस्था आल्या पाहिजेत ह्याबद्दलचं काम असेल, किंवा इथं IT आणण्याच्या करता पवार साहेबांनी जी मेहनत घेतली, तिथं संत तुकाराम कारखाना होणार होता, तो तिथं न करता साहेबांनी तो पलीकडे नेला आणि ती जागा IT ला घेतली आणि त्याच्यावर हिंजवडीमुळं संपूर्ण चित्र, जरी ते आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागून असलं तरी खूप लोक IT क्षेत्रातले आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत. नंतर आम्ही मेट्रोच्या संदर्भाला गती दिली. अशा अनेक गोष्टी आम्ही करत गेलो. परंतु पत्रकार मित्रांनो, मला तुमच्या मार्फत पिंपरी चिंचवडकरांना सांगायचं, पिंपरी चिंचवडकरांनो, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या पिंपरी चिंचवडची ओळख होती, एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन